मॅरिनेशनसाठी 10 मिनिटं आणि शिजण्यासाठी 10 मिनिटं, 20 मिनिटाचं काम आहे फक्त. आणि चॉपिंग कटिंग वगैरे अर्धा तासात बिर्याणी रेडी. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजचा व्हिडिओ थोडा स्पेशल आणि वेगळा होणार आहे. बेसिकली माझ्या चॅनेलवरती तर मी ट्रॅव्हल कंटेंटच जास्त करून टाकते आणि ब्लॉगिंग चॅनल आहे माझा. तर या चॅनेलवरती बिर्याणी कंटेंट कितपत सूट होईल याचा मला डाऊट होता, पण मी खूप लोकांचे बघितले की ठीक आहे हे कंटेंट सुद्धा चालू शकतं. तर म्हटलं एक ट्राय तर ऑब्व्हियसली मी करून पाहिलाच पाहिजे. आणि बिर्याणी ही माझी स्पेशालिटी आहे आणि माझा ऑब्व्हियसली IT मध्ये जर मी नसते तर हा माझा प्लॅन होता की मला एक रेस्टॉरंट ओपन करायचं आहे जे मस्त बिर्याणी शॉप वगैरे चालेल आणि नॉनव्हेज स्पेशालिटी आहे माझी स्वतःला मला वाटतं. आणि खूप लोकांचे रिव्ह्यूज आले होते मला की ट्राय कर म्हणून, तर मी ही रेसिपी शेअर करते. आणि बेसिकली बिर्याणी म्हणजे असं होतं ना की 3 लेयर्स त्याला करायचे आहेत आणि एवढे कष्ट कोण करणार आहे. त्याच प्राइसमध्ये मी थोडेसे एक्स्ट्रा घातले तर मला बाहेर मिळेल. पण बेसिकली मला असं वाटतं जी बाहेरची बिर्याणी आपण खातो त्याच्यामध्ये जे हायजीन वगैरे करतो आपण की मला डाएट करायचंय, मला जास्त ऑइली फूड खायचं नाहीये आणि मला हायजेनिक फूड खायचंय, ते ह्या गोष्टींमध्ये जर आपण पाहिलं तर बाहेर ऑब्व्हियसली ते मेंटेन होत नाहीये. हा ठीक आहे, एक्स्ट्रा तुम्ही प्राइस दिली तर मिळेल, पण जी क्वांटिटी आपल्याला पाहिजे जी घरी बनवून मिळेल ती बाहेर मिळणार नाही. तर मी खूप इझी वेमध्ये म्हणजे अगदीच अर्धा तासात ही बिर्याणी तयार होऊन जाणार आहे आपली आणि हेल्दी वे मध्ये पण असणार आहे. तर हेल्दी वे कसा असेल तो मी सांगेल या व्हिडिओच्या शेवटी सांगते याचा. आणि बघा आता पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला आवडला तर सांगाच, मग आपण ठरवूया ती रेस्टॉरंट ओपन करायचंय की नाही ते. आणि जास्त न वेळ लावता दाखवते मी आता रेसिपी. तर आज आपण ट्राय करतोय अर्धा किलो चिकन आणि अर्धा किलो बिर्याणी. तर हे प्रॉपर राईस मी मेजरमेंट नाही केलाय, पण याचं असं आहे की जेवढं तुम्ही राईस घ्याल त्याच्या 4 पट पाणी टाका. तसं तर लॉजिकली आपल्या नेहमीच्या भाताला आपण 3च पट पाणी टाकतो, पण इथे जास्त टाकायचंय कारण की हा भात जर मोकळा करायचा असेल तर त्याला सुट्टा करण्यासाठी तुम्ही जास्त पाणी टाकलं तर त्या जास्त पाण्यामध्ये तो जेवढा जास्त पटकन मोकळा होतो तेवढा चांगला लागतो. आणि त्याच्यामध्ये आपण ऑइल पण टाकणार आहे, तर ते दाखवते मी पुढं. तर हे अर्धा किलोचं मेजरमेंट आहे. याच्यामध्ये आपण हे थोडासा लागेल तेवढा आपण हळद टाकणार आहे, थोडीशी मिरची टाकणार आहे एकदम. याच्यामध्ये आपण हा धण्याचा कूट टाकणार आहे. आणि इथं जी नॉट स्पॉन्सर व्हिडिओ तर बिलकुल नाही आहे हा, पण हा चिकन मसाला जो लकीचा आहे जो आपल्याला कोणत्याही चिकन शॉपमध्ये मिळेल, तर या मेजरमेंटसाठी हा पूर्ण चिकन मसाला हा टाकायचा आणि हा जो बिर्याणी मसाला आहे लकीचाच हा पण हाफ टाकायचा आहे. आणि कांदे मी 3 बारीक कांदे चिरून घेतलेत आणि आलं लसणाची पेस्ट आणि अर्धाच टोमॅटो घ्यायचा आपल्याला, जास्त टोमॅटो घ्यायचा नाहीये कारण की याच्यामध्ये आपण दही टाकणार आहे. आणि थोडासा पुदिना घेतलाय मी, एकच मिरची घेतलीये आणि याच्यामध्येच मी थोडंसं कोथिंबीर चिरून टाकली आहे. आणि खडे मसाल्यांमध्ये आपण इथे घेणारे हे 2 तेजपत्ते घेतोय, हे फूल घेतोय, याला काय म्हणतात माहिती नाही, आठवत नाही मला, मिरी आय थिंक आहे ही, लवंग आहे आणि ही दालचिनी थोडीशी. तर एवढे हे खडे मसाले फक्त आपण याच्यामध्ये घेतोय. आणि हो एवढे आपल्याला सामग्री लागणार आहे, तर आपण स्टार्ट करूयात आता. तर सगळ्यात पहिली प्रोसिजर आहे की आपल्याला आपल्या चिकनला मॅरिनेट करून घ्यायचंय. आणि मला अजिबात कोणी सांगितलं नव्हतं की कुकिंग ब्लॉगसाठी मला एवढं सगळं क्लीन करून एवढी सगळी प्रोसिजर करून घ्यावं लागेल. लिटरली मला अर्धा तास त्यासाठी गेलाय, पण ठीक आहे, लेट्स ट्राय कसं होतंय ते. हे मी घरी बनवलेलं दही आहे. तर बेसिकली आपल्या दुधामध्ये जर आपण थोडंसं दही आणि ही थोडीशी जर मिरची टाकली विदाऊट देठ काढता तर हे दही छान बनतं. साधारणतः याला मी बघितले 16-17 तास तर मला लागतात काढायला. तर ठीक आहे, हे दही आपण टाकूयात. साधारणतः मी इथे 4 चमचे दही टाकते याच्यामध्ये. ठीक आहे, हे दही झालं. आता दह्यानंतर मला लागेल तेवढं मी याच्यामध्ये हळद टाकते. तर मी बेसिकली एवढंसच हळद टाकते. चिकनला शक्यतो हळद जास्त छान लागते. आपण जो आळणी भात करतो त्याच्यामध्ये पण हे छान लागतं. मिरची जास्त टाकायची नाही कारण स्पायसीसाठी आपण ऑलरेडी मसाले खूप टाकतोय, तर मिरची पण मी एवढीच टाकते याच्यामध्ये. थोडीशी अजून टाकते कारण की ज्याला स्पायसी आवडतं तो टाकू शकतो. याच्यामध्ये हा धनाची पावडर मी साधारणतः हा पूर्ण 1 चमचा टाकतेय. ही धना पावडर झाली आहे. मी अँगल वगैरे चेक केला तर तो खूपच झूम इन वगैरे झाला, तर आता आय थिंक तो परफेक्ट असणार आहे. तर ठीक आहे, मी हा पूर्ण लकीचा जो चिकन मसाला आहे हा अर्धा किलोसाठी पूर्ण टाकून देते आहे. आणि माझ्याकडे जो लास्ट होता माझा शिल्लक होता हा हाफ आहे शिल्लक, तर मी एवढा हा पूर्ण टाकते. म्हणजे मी याच्यात जास्त कोणते वेगळे मसाले टाकणार नाहीये. ज्याला नॉर्मल स्पायसी आवडते त्याने हे प्रमाण ठेवलं तर बेटर राहील. ठीक आहे, याच्यामध्ये आपण ही 1 मिरची टाकायची आहे
आणि याच्यामध्ये साधारणतः तुम्ही 1 चमचा कोथिंबीर आहे आणि अर्धी वाटी काय म्हणतात त्याला पुदिना. मेन गोष्टी तर माझ्या ह्याला काय म्हणतात हेच आठवण्यामध्ये निघून जातात, पण ठीक आहे. हे पण याच्यामध्ये मी सगळं टाकून दिलंय. ठीक आहे. तर आता हे सगळं बनवलंय आणि आपल्या याला मॅरिनेट करायला ठेवून देऊ सगळं. मॅनिक्युअर केलेले हात बिलकुलच नाहीत आपले, सो डझंट केअर. याला मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचंय. तर आफ्टर सो मच शुगर आपल्याला मीठ मिळालंय. तर मॅरिनेट करायला मी हा 1 चमचा मीठ टाकतेय. तसा 1.5 चमचा टाकायचा असतो. मीठ पण मला असं मिळालंय जे खडा मीठ होतं ते. म्हणजे मला माहित नाही मीच अशी आहे का. मला स्वयंपाक करताना निम्म्या गोष्टी आठवतं की माझ्या घरात नाहीच आहे, पण ठीक आहे चालायचंच. तर मी हे अर्धा चमचा खडा मीठ टाकते. होपफुली हे करेक्ट होईल. तसं जर नॉर्मल मीठ आहे तुमच्याकडे तर तुम्ही 1.5 चमचा याला टाका. तर याचं प्रमाण कसं ठरवायचं ना, साधारणतः ही जी वाटी आहे, एवढी वाटी आहे, ही वाटी आहे. जर जेवढ्या प्रमाणात तुम्ही ही वाटी टाकाल तेवढ्याच प्रमाणात तुम्हाला मीठ टाकायचं. म्हणजे 2 वाट्या टाकायच्यात तर 2 वाट्या तुम्हाला मीठ टाकावं लागणार आहे. तर हे मेजरमेंट कन्सिडर करू शकता. अगदीच तुम्हाला येत नाहीये स्टार्टिंगपासून तर. आणि याच्यामध्ये ही माझ्याकडे आलं लसूण जी पेस्ट केली होती मी ती, आणि त्याच्यामध्ये अर्धा टोमॅटो हे मी पूर्ण मिक्सर करून घेतलंय. हे मी याच्यामध्ये टाकून देते. आता हे बाकीचं मिक्सर टाकल्यानंतर ना याला थोडंसं मिक्स करून घेऊयात छान. हे होतं. आता नेक्स्ट प्रोसिजरला जाऊ. आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे पूर्ण, तो करून घेऊयात. तर हे जे मी मॅरिनेट केलेलं आहे याला आपण तसंच ठेवूयात आणि मी डायरेक्ट कुकरमध्येच शिजवणार आहे हे सगळं. म्हणजे जी इझी वे मी सांगते ना त्यासाठी तुम्ही डायरेक्ट हे कुकरमध्ये लावून द्यायचंय. त्याच्या अगोदर आपण हा कांदा फ्राय करून घेऊ. तोपर्यंत मी याला तापवायला ठेवते. आणि मला लायटर नाही मिळत आहे. इतका किचन ओटा साफ करा की आपण ठेवलेल्या गोष्टीच सापडल्या नाही पाहिजे. मस्त मिळालं. ओके. तर कुकरमध्ये हे ठेवतोय मी. आता हा भात साधारणतः मी याला अर्धा तास भिजवलाय. जेवढा वेळ जास्त तुम्ही भिजवाल तेवढा तो चांगला लवकर सुटता आणि शिजतो पण. तर याला आपल्याला फक्त 80% भाजायचा आहे. तर आता जोपर्यंत हा तापतोय तोपर्यंत मी कढईवरती पाणी पण तापवायला ठेवते. तर साधारणतः मी जेवढा भात घेतलाय त्याच्या 4 पट पाणी टाकतेय. ठीक आहे. तर आता पाणी टाकूयात आपण. याच्यामध्ये आता तेल टाकून घेऊयात. माझी तेलाची बॉटल खूप सुंदर दिसत नाही म्हणून मी याला साईडला ठेवलं होतं, पण आता लागते म्हणून मी टाकते याला. ओके. तर तेल तुम्ही इथं ना जास्त मी टाकणार नाहीये तेल, कारण की मला अगदीच अनहेल्दी पण नाही बनवायचं आहे. तर साधारणतः मी इथं तेल टाकलंय. आपल्या जो पोह्याचा टेबलस्पून असतो तो 4 टेबलस्पून मी तेल टाकले. ते पण लोकांना जास्त वाटेल, पण सॉरी, इससे ज्यादा तो आपण नाही बना सकते. ठीक आहे. तर याच्यामध्ये ओके. तर इथं आपलं पाणी टाकून झालंय सगळं. आणि ही जी अर्धा किलो मी बिर्याणी केली आहे, म्हणजे अगदीच तुम्ही खूप खादळ खाऊ असाल तर 2 लोकांमध्ये सफिशियंट होती. आता आम्ही 2घच ठेवतोय, पण आम्ही ही उद्या सुद्धा खाणार आहे अशा हिशोबाने केली. कारण की जी सेकंड डे लागते बिर्याणीची टेस्ट ती तर अजूनच मस्त लागते. आता तुम्ही खूप कमी खाणार असाल तर मग मी म्हणेल की फक्त प्रत्येकासाठी ती जी मी 1 वाटी दाखवली होती तेवढी सफिशियंट आहे एका पर्सनसाठी. मग तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता. तर आता इथं मी पाणी तापवायला ठेवलंय. या पाण्यामध्ये आपण जे खडे मसाले काढले होते ते सगळे टाकून द्यायचे. कारण बिर्याणीला जो खडा मसाल्यांचा जो राईसचा वास लागतो तोच सफिशियंट आहे, म्हणजे तो खूप बेस्ट लागतो. आम्ही केरळमध्ये बिर्याणी खाल्ली होती तर तिथल्या बिर्याणीची स्पेशालिटी ही होती ना, कारण की केरळमध्ये मसाले खूप फेमस आहेत. तर त्यांची स्पेशालिटी ही होती ना, की तिथे प्रॉपर जो वास लागला होता बिर्याणीला खड्या मसाल्यांचा तो तिथली स्पेशालिटी होती. म्हणजे मला नाही वाटत आपणही तितकं परफेक्ट बिर्याणी करत असतो. आणि तिथला राईस ही इतका लांब नव्हता, खूप छोटा राईस होता. म्हणजे आपल्या इथला आय थिंक आंबेमोहर तांदूळ त्याला म्हणतात त्या साईजचा तो राईस होता, आणि तरीही तो इतका सुट्टा झालेला. तर ह्या बिर्याणीला छान वास लागावा म्हणून आपण याच्यामध्ये थोडंसं तूप टाकणार आहे. डोंट जज माय तुपाची बरणी.
ठीक आहे, मी हे अर्धा चमचा तूप टाकले ज्याने थोडासा वास छान लागेल. आणि नंतर ना आपण याला फोडणी द्यायला, म्हणजे जो प्रॉपर स्मेल येतो ना एकदम लास्ट मध्ये आपण देतो, त्याच्यासाठी मी हे वापरेलच. तर हा, आता हा कांदा याला साधारणतः 10 मिनिटं तरी लागतील. याला कंटिन्यू हलवायचं फुल स्पीडमध्ये, तर तो अजून इसेन्स त्याचा एकदम भारी उतरेल. मला नव्हतं सांगितलं कोणी की कुकिंग व्हिडिओज, मला असं वाटतं हे ब्लॉगिंग पेक्षा पण अवघड आहे. कारण की याला मेन म्हणजे तुमचं बॅकग्राऊंड छान दिसलं पाहिजे. नंतर याला प्रॉपर सगळं कटिंग चॉपिंग करून बसता. डेली लाईफमध्ये किचन ओटा इतका सुंदर नसतो कोणाचा, माझाही इतका सुंदर दिसत नाहीये जेन्युअनली. पण डेली याच्यामध्ये आपण इतकं असतं, हे घेतलं ते टाकलं, नंतर न किचन ओटा साफ करायचा असतो. तर हे मला प्रिपरेशनला जर मी स्टार्ट करून असं केलंय तर मला एक्स्ट्राचा अर्धा तास गेला असं वाटतं. ठीक आहे, हे पाणी थोडंसं उकळत आलंय. तर आता याच्यामध्ये आपण टाकूयात जो मी मगाशी मेजरमेंट सांगितलं होतं त्याच्यानुसार. आता मी या 3 वाट्या टाकल्यात, तर या 3 वाट्यांसाठी मी 3 चमचे मीठ टाकणार. तर याच्यामध्ये 1.5 चमचा गेलाय आणि याच्यामध्ये पण मी 1.5 चमचाच टाकते. तर आय थिंक खडे मसाले थोडेसे खारट म्हणजे हा थोडासा खारट असणारे प्रकार, कारण की कन्सिस्टन्सीमध्ये हे हार्ड आहे जास्त. तर एवढंच मीठ टाकते मी. जर मला वाटलं तर मी परत टाका. मिठाचा असा सीन आहे ना, म्हणजे कमी पडला तरी चालेल, पण तो जास्त झाला की मग फसून जातंय पूर्ण काम. तर हा भात शिजण्यासाठी ना आपल्याकडे हा जो तेल पुरी वगैरे तळण्यासाठी आपण झाऱ्या यूज करतो ना, तो यूज करायचा. म्हणजे याने काय होतं ना, प्रॉपर भात असा सुट्टा होऊन याच्यामधनं पडतो. तर हे मसाले ना याच्यामध्ये उकळून द्यायचे आणि नंतर ना काढून टाकायचे, कारण की ते आले ना खाण्यामध्ये तर त्याची टेस्ट जाते. आणि याची जे नॉर्मल इसेन्स उतरायचा असतो तो ह्या पाण्यामध्ये उतरून जातो. तोपर्यंत त्याला याला प्रॉपर उकळी येऊन द्यायची, तरच भात टाकायचा, तोपर्यंत टाकायचा नाही याच्यामध्ये बिलकुल. आणि आपला कांदा मी दाखवते आता. हा ब्राऊन कलरचा झाला. हा कांदा या स्टेज पर्यंत तुम्ही करू शकता. तर अजून याला 5 मिनिटं होऊन देऊ आपण. थोडासा अजून शिजला की मग हे मॅरिनेट जे केलं ते टाकून देऊया. ठीक आहे, तर हे प्रॉपर आता शिजलंय. याच्यामध्ये आपण आता जे मॅरिनेट केलेले आहेत गोष्टी त्या सगळ्या टाकून देऊयात मस्तपैकी. याच्यामध्ये ना पुदिना खूप मस्त आहे, म्हणजे मी तर प्रेफर करेल. पुदिना नसेल तरीही चालतं, पण त्याचा जो वास लागतो ना त्याने बिर्याणीची टेस्टच वेगळी लागते. तर आता विदाऊट झाकण वगैरे ठेवता याला आपण अजून साधारणतः 2 मिनिटच फक्त याला थोडंसं भाजून घ्यायचंय. आणि बिर्याणीचं एक बघितलं असेल, जे पण घरी बिर्याणी करतात, आपण काय करतो नॉर्मली ना याच्यामध्ये पाणी टाकतो आणि मग हे शिजायला लावतो. मग याचं पाणी सेपरेट काढतो आणि मग त्याचा जो चिकन वगैरे असेल ते आपण ह्या भातामध्ये टाकतो. पण खरी गंमत तिथेच होते, म्हणजे चूक तिथंच घडते. तर जी बाहेरची बिर्याणी असेल त्याचं तुम्ही बघितली असेल, कन्सिस्टन्सी खूप स्ट्रॉंग असते आणि त्याच्यामध्ये जास्त रस्सा वगैरे नसतो. तर ती चूक अवॉइड करण्यासाठी आपण काय करायचं, याच्यामध्ये मी फक्त अगदी थोडंसं पाणी टाकेल. ठीक आहे, तर याच्यामध्ये मी फक्त एवढी वाटी पाणी टाकणार आहे. म्हणजे ही फुल पण पाणी टाकत नाही मी, हाफच आहे तेवढं धुवून घेतले, जस्ट मी तेवढं पाणी टाकले बास. दॅट्स इट. याच्यापैकी जास्त पाणी टाकण्याचा मोह करू नका अजिबात, की हे खाली लागेल आणि हे खराब होईल, असं काही होत नाही. तेवढ्याशाच पाण्यामध्ये मस्त शिजून द्यायचं जाईल आपल्याला. त्याला आपण बाजूला करून ठेवू. ठीक आहे, जे एक फुल शिट्टी काढून घेऊ आणि नंतर बाकीचे होत राहतील आणि याला 10 मिनिटं शिजून घेऊ. तोपर्यंत पाण्याला पण उकळी आली आहे. म्हणजे हे अगदी सोपी रेसिपी आहे. म्हणजे जोपर्यंत माझं हे मॅरिनेट होऊन इकडं शिजते तोपर्यंत या पाण्याला पण उकळी येऊन गेली आहे. आता आपण यातले सगळे खडे मसाले काढून टाकूयात. तांदळाला आहे ना याच्यामध्ये स्टार्च खूप असतं, तर याला साधारणतः 4 वेळा पाण्यातून धुवून घ्या. जोपर्यंत याचं व्हाईट पाणी निघतंय तोपर्यंत याला धुत राहा. एकदा की ते पाणी स्वच्छ यायला लागेल, म्हणजे साधारणतः 4 वेळानंतर ते यायलाच लागतं स्वच्छ. त्याच्यानंतर ना मग तुम्ही भिजवायला ठेवा. आणि याच्यामध्ये दुप्पट पाणी हे ऑलरेडी भिजत असताना शोषून घेतं. आणि ह्या भाताला असं आहे ना, तुम्ही जेवढं जास्त स्टर करताल, म्हणजे हलवत राहताल कंटिन्यू, तेवढा तो चांगला सुट्टा होऊन येतो. आणि याला ना पातीला जेवढा मोठा घेता येईल तेवढं मोठं घ्या. जर कमी पातीला शिजवलं तर हा खूप चिकट चिकट होऊन जातो, तर तो सुट्टा होत नाही प्रॉपर. याचं हे नको असलेलं पाणी मी काढते आता. तर याला आता शिजतोय. तर याचं सीन असं आहे की याला तुम्ही 10 मिनिटं द्या, यालाही 10 मिनिटं द्या. 10 मिनिटं ते दोन्ही शिजून जाणार आहे. म्हणजे मॅरिनेशनसाठी 10 मिनिटं आणि शिजण्यासाठी 10 मिनिटं. बस हे
20 मिनिटाचं काम आहे फक्त, आणि चॉपिंग कटिंग वगैरे अर्धा तासात बिर्याणी रेडी. तर आता हे जोपर्यंत होतंय तोपर्यंत आपण कोशिंबीरची तयारी करून घेऊया. जो हेल्दी पार्ट होता तो मी इथं दाखवते. कोशिंबीर बनवण्यासाठी आपण इथे टाकतो अगोदर चॉप केलेला कांदा, त्याचे चॉप केलेला टोमॅटो, त्याच्यानंतर याच्यामध्ये जाईल प्रॉपर चॉप केलेला काकडी, त्याच्यामध्ये जाणारे हे बीट. म्हणजे लिटरली काहींना असं वाटेल की शी यार बीट, याच्यामध्ये बीट कसं चांगलं लागेल, पण ऍक्च्युली बीट खूप छान लागतं आणि त्याची टेस्ट सुद्धा लागत नाही. आणि त्याच्यामुळं ह्या बिर्याणीला आपण हेल्दी असं बनवू शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला जे पण व्हेजिटेबल्स पाहिजे त्या सगळ्या टाकायच्या. तर हे बीट प्रॉपर घिसून टाकायचे. तर हे बीट आपण टाकून देऊ याच्यामध्ये, आणि यात ना थोडंसं बीट ठेवायचं. याचा यूज मी नंतर सांगते हे काय लागणार आहे आपल्याला. तर हे एवढं बीट मी याच्यामध्ये टाकून दिलंय. ठीक आहे, एवढं मीठ याच्यामध्ये मी टाकून देते. जास्त पण नाही टाकायचं, मला नाही आवडत कोशिंबीरमध्ये. आणि हे दही आहे, मी घरचं दही नाही टाकलंय कारण की या दह्याची थोडीशी ती आंबट टेस्ट लागते, ती घरच्या दह्याची नाही लागत. तर एवढं सगळं कोशिंबीरमध्ये ना तुम्ही दही जेवढं चांगलं जास्त टाकताल ना तेवढी जास्त टेस्टी लागते ती. तर याच्यामध्ये मी हे सगळं दही ऍड करून देते. ठीक आहे, तर याला आपण मस्त मिक्स करून घेऊयात. ओके, तर याला थोडासा ॲस्थेटिक फील दिलाय आपण, म्हणजे क्लिनिंग वगैरे केले आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आणि ही आपली कोशिंबीर रेडी झाली आहे. ते आपण बघू शकता आपला भात पण ऑलमोस्ट रेडी झालेला आहे आता. ओके, आता हा भात झालाय, याला आपण याच्यामध्ये गाळून घेऊयात. जर हा असा गेला ना तरच तो प्रॉपर सुट्टा होणार आहे. आणि तोपर्यंत हा गॅसही थंड होतोय. तर 5 मिनिटांमध्ये भेटूयात, बघूया याच्यानंतर काय करायचंय ते. तर आपली इथली वाफ तर निघून गेली आहे पूर्ण. त्याला आपण चेक करूयात आपलं चिकन शिजलंय का प्रॉपर. वास तर इतका सुंदर सुटलाय, आणि याच्यामध्ये मी बिलकुल पाणी टाकलं नव्हतं. स्टील यू कॅन सी लाईक याच्यामध्ये एवढं पाणी तयार झालंय, म्हणजे त्या चिकननेच पाणी सोडलं एवढं सगळं. तर हा एवढा रस्सा ठीक आहे, समजा याला आपण आपल्या वरतून टाकू शकतोय. तर जर तुम्ही बिलकुलच पाणी नाही टाकलं ना याच्यामध्ये तरी सुद्धा हे आरामात शिजून जात आहे. तर याचा रशाचा यूज असा होतो ना की ज्याला खूप तिखट वगैरे आवडत नाही त्याच्यासाठी हे बेटर ऑप्शन राहतो की तुम्ही लागलं तर वरतून घ्या, नाही तर नका खाऊ. ठीक आहे, तर मी यातला सगळं रस्सा काढतीये आणि नंतर ना याच रश्श्याला मी लेयर्समध्ये यूज करणार आहे. ओके, तर आता लेयर्स करण्यासाठी ना मी अगोदर हे चिकन टाकले. आता याच चिकन वरती हा राईस टाकून द्यायचा आपल्याला पूर्ण. तर हा राईस एवढा टाकायचा आहे की हे पूर्ण झाकून गेलं पाहिजे. एक पहिला लेअर प्रॉपर एकदम सुट्टा झालेला आहे. ठीक आहे, आता हा लेअर झाला की याच्यामध्ये याचा 1 टेबलस्पून टाकून द्यायचा आहे. ओके, देन नेक्स्ट लेअर. आता याच्यामध्ये ना आपण तुपामध्ये बिर्याणी मसाला टाकून सुद्धा म्हणजे प्रत्येक लेअरला टाकू शकतो, तर तेही छान लागतं. मी ऑलरेडी खूप सारा मसाला त्याच्यातच टाकलाय, तर तुम्हाला लेअरमध्ये तसंही टाकायचं असेल तर तेही छान लागतं, म्हणजे तुम्ही तसंही करू शकता. तर जो 90% मी शिजवला होता त्याच्यातला 10% इथे शिजून जाणार आहे, कारण त्याच्यामध्ये जी वाफ राहते त्याच्यामध्ये होऊन जाते. आणि याचा जो कलरिंग आहे तर मी फूड कलर्स याच्यामध्ये अवॉइड करतेय. पण जे बीट काढलेलं होतं त्या बीटरचा जो थोडासा पार्ट होता ना त्याला असं स्मॅश करून टाकायचंय. त्याच्यामुळे याच्यात कलरिंग जे आहे ती प्रॉपर येऊन जाते. पर फोडणी देतो काय म्हणतात त्याला, इसेन्स टाकण्यासाठी. जर तुमच्याकडे घरी कोळसा वगैरे अवेलेबल असेल तर काय करायचं, असं तूप टाकून द्यायचं आणि वाटीमध्ये कोळसा टाकायचा आणि त्याच्यावरती परत तूप सोडून द्यायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. मग काय होतं, त्याचा जो प्रॉपर कोळशाचा जो आपल्याला तंदुरी किंवा मला प्रॉपर नाव नाही आठवते ॲज युजल, पण तो स्मेल देऊ शकतो. इथं आपली प्रॉपर बिर्याणी रेडी झाली आहे आणि आपण याचे आता लेयर्स पाडून दाखवते मी तुम्हाला. आणि भात पण एकदम मोकळा मोकळा झालाय.
सगळ्यात खाली आहे आपली मेन पार्ट.